नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिझनिंग या कोर्समधील दिशा म्हणजे डायरेक्शन या चॅप्टरवरचा आयोगाचे प्रश्न याच्यावरचा हा पहिला व्हिडिओ आहे. बघा, याच्यामध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा म्हणजे सीसॅट, कंबाईंड गट ब म्हणजे पीएसआय, एसटीआय, एएसओ, सब रजिस्ट्रार याची पूर्व व मुख्य परीक्षा, कंबाईंड गट क म्हणजे टॅक्स असिस्टंट, एमपीएससी क्लर्क, स्टेट एक्साइज इन्स्पेक्टर आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर याची पूर्व व मुख्य, आणि त्याचबरोबर तांत्रिक संयुक्त सेवा पूर्व परीक्षा याचे जे प्रश्न आहेत जे आयोगाकडून विचारले गेले आहेत या चॅप्टरवरती ते आपण बघूयात. बघा, पहिला प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न, प्रसादने त्याच्या घरापासून सुरुवात करून उत्तरेकडे 8 किलोमीटर प्रवास केला. नंतर त्याने उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर प्रवास केला आणि नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. शेवटी तो डावीकडे वळाला आणि 2 किलोमीटर प्रवास केला. तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे? कंबाईंड गट ब पूर्व 2020 चा क्वेश्चन आहे. ऑप्शन नंबर 1 14, ऑप्शन नंबर 2 12 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3 10 किलोमीटर, ऑप्शन नंबर 4 7 किलोमीटर. बघा कसं सोडवायचं. बघा, प्रसाद त्याच्या घरापासून, समजा हे घर, इथं हे घर, त्या घरापासून उत्तरेकडे 8 किलोमीटर, हे उत्तरेकडे हे 8 किलोमीटर, इथं पोहोचला. उत्तरेकडे 8 किलोमीटर गेला. नंतर त्याने उजवीकडे वळून, उजवी साईड ही बरोबर, उजवीकडे वळून 5 किलोमीटर प्रवास केला. हे 5 किलोमीटर इथं पोहोचला. त्याच्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून, आता इथं पोहोचला, उजवी साईड ही आहे, परत उजवीकडे वळून त्याने किती 4 किलोमीटर प्रवास केला. अच्छा, नंतर इथं पोहोचला. नंतर तो उजवीकडे नंतर पूर्वेकडे 3 किलोमीटर प्रवास केला. पूर्व दिशा 3 किलोमीटर, 3 किलोमीटर. शेवटी तो डावीकडे वळाला, इथं आला. डावी दिशा ही वरती जाईल. किती? डावीकडे वळाला, 2 किलोमीटर प्रवास केला. हे 2 इथं पोहोचला. तर त्याच्या घरापासून किती किलोमीटर अंतरावरती आहे असं विचार. आता हे ते हे पाहिजे आपल्याला, बरोबर. समजा हे आपण ए मानलं, ए, हे बी आणि हे सी असं जर आपण मानलं, ए, हे बी आणि हे सी. बघा, आता हा जो आयत आहे हे 2 आहे म्हणून हे पण 2 असेल, बरोबर. हे 2 टोटल किती आहे? 4 म्हणून हे किती आलं? 2, बरोबर. टोटल 4 आहे म्हणून इथून इथपर्यंतचा पार्ट किती झाला? 2 झाला. आता इथून इथपर्यंतचा पार्ट जर 2 असेल, टोटल 8 असेल, तर हे किती झालं? 6 झालं, बरोबर. ए बी अंतर किती झालं? 6. आता हा किती आहे? हे 5 आहे. हे 3 आहे म्हणून हे पण 3 असेल, बरोबर. म्हणजे हे 5 आहे म्हणून हे 5 असेल. 5 आणि 3 8. म्हणजेच काय आहे?
आता बघा बीसी किती झालं, बीसी इज इक्वल टू हे इथून इथपर्यंत 5 आणि हे पुढचं 3, 5 अधिक 3 बरोबर किती 8 किलोमीटर. आणि एबी किती झाला, तर हा टोटल किती आहे 8 आहे, त्याच्यातनं हे 2 गेले, राहिले किती 6. म्हणून एबी इज इक्वल टू 8 वजा 2 बरोबर 6. बरोबर. म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसचा प्रमेय बरोबर काय आहे, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण काय एसी, एसी चा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग, म्हणजे एबी ही त्याची उंची वर्ग अधिक बीसी. बरोबर. एबी किती आहे 6 आहे, 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर 36 अधिक 64 म्हणजे किती आलं 100. बरोबर. म्हणून एसी वर्ग बरोबर 100 हे कितीचा वर्ग आहे 10 चा वर्ग आहे, म्हणून एसी बरोबर 10. काय आहे तो त्याच्या घरापासून किती अंतरावरती असेल 10 किलोमीटर. कोण प्रसाद, प्रसाद प्रसाद हा घरापासून अंतरावर किती अंतरावर 10. किलोमीटर अंतरावरती आहे. ऑप्शन नंबर 3. येते लक्षात. हे 2 आहे म्हणून हे 2, टोटल 4 आहे म्हणून हे 2 आलं, हे 2 असेल तर हे 2 असेल, टोटल 8 आहे म्हणून एवढा पाठ आला 6. बरोबर. हे 6 आलं, हे 5 आहे म्हणून हे 5, 5 आणि 3 8 म्हणजे बीसी झालं 8 आणि एबी झालं 6. 6 चा वर्ग अधिक 8 चा वर्ग बरोबर किती आलं 10 चा वर्ग, म्हणजे हे किती असेल 10 असेल. येतं लक्षात. बघा पुढचा प्रश्न. राम व श्याम दोघे ए बिंदू पासून एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालत आहेत. ए बिंदू पासून राम 3 मीटर व श्याम 4 मीटर चालले. त्यानंतर राम डावीकडे वळून 4 मीटर चालला आणि श्याम सुद्धा डावीकडे वळून 5 मीटर चालला. तर आता त्यांच्यामधील अंतर किती. ऑप्शन नंबर 1 19.5, ऑप्शन नंबर 2 10, ऑप्शन नंबर 3 16 मीटर आणि ऑप्शन नंबर 4 11.40 मीटर. हे कंबाईन गट ब पूर्व 2019 हा प्रश्न आहे. बघा कसं सोडवायचं. आता ए बिंदू पासून निघाले, इथं आहे ए बिंदू पासून निघाले. आता ए बिंदू पासून राम 3 मीटर व श्याम 4 मीटर चालले. हा राम इथं चालला, हे 3 मीटर चालला, इथं पोहोचला आणि श्याम हा 4 मीटर चालला, हा इथं आला. नंतर तर काय म्हणतोय ते, राम डावीकडे वळून इथं आला राम, ही डावी दिशा बरोबर, डावीकडे वळून किती आला 4 मीटर चालला, इथं पोहोचला, इथं आला राम. आता श्याम सुद्धा डावीकडे वळून इथं आला श्याम, ही डावी दिशा वरती जाईल 5 मीटर चला, इथं आला श्याम. बरोबर. तर आता त्यांच्यामधील अंतर किती. समजा हे आपण पी मानू, हे पी मानू
आणि हे क्यू, हे पी मानू आणि हे क्यू मानू. बघा आता हे काय आहे, काटकोन त्रिकोण आहे. बरोबर, काटकोन त्रिकोण आहे. त्याच्यामुळं हा झाला त्याचा कर्ण कोणाचा, या त्रिकोणाचा, आणि हा झाला कर्ण या त्रिकोणाचा. म्हणून बघा पीए बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर किती असतं, 9 अधिक 16 म्हणजे किती, 25. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर किती असतो, 5 चा वर्ग. म्हणून पीए इज इक्वल 5 मीटर. बरोबर, पीए बरोबर 5 मीटर. कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग. आता इथं बघा कर्ण वर्ग काय आहे, ए क्यू वर्ग. क्यूए वर्ग चा वर्ग 5 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग, 5 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. 5 चा वर्ग किती आला, 25 अधिक 4 चा वर्ग 16 म्हणजे किती झालं, 41. क्यूए चा वर्ग बरोबर 41 आहे. म्हणून क्यूए बरोबर 41 चा वर्गमूळ बरोबर किती, 6.40 मीटर. 7 पेक्षा कमी येईल आणि 6 पेक्षा जास्ती वर्गमूळ बरोबर. म्हणून आपल्याला काढायचंय काय, दोघातलं अंतर काढायचंय. म्हणून पी क्यू बरोबर पीए प्लस क्यूए बरोबर किती, 5 अधिक 6.40 बरोबर 11.40. 11.40. म्हणून त्या दोघातील अंतर अंतर बरोबर किती, 11.40. ऑप्शन नंबर 4 येते लक्षात. याच्यामध्ये पूर्ण वर्गमूळ निघत नाही. 41 चं वर्गमूळ निघतंय का, नाही निघत. किती येतंय, 6.40 येतं. आणि एक आहे की जर असं येत असेल तर इथं आपल्याला फक्त एकच डेसिमल मधला दिला, इकडून 19.5 दिलाय म्हणजे ते काय होणार नाही. बरोबर, 6 पेक्षा जास्त आणि 7 पेक्षा कमी त्याचं वर्गमूळ असणार. म्हणून हे 5 झालं, 5 आणि 6 11, 11.40. उत्तर लिहून टाकायचं. येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला ते जज करावं लागेल. बघा पुढचा प्रश्न. दिशा सायकलवरून तिच्या घराच्या 2 किलोमीटर दक्षिणेला तिची मैत्रीण मेलनीला भेटायला तिच्या घरी. तेथून त्या दोघी पश्चिमेला 5 किलोमीटरवर महारुकला भेटायला गेले. तेथून त्या तिघी मैत्रिणी स्वतंत्रपणे 2 किलोमीटर उत्तरेला 11 किलोमीटर 2 किलोमीटर उत्तरेला, 11 किलोमीटर पूर्वेला, 2 किलोमीटर दक्षिणेला व शेवटी 5 किलोमीटर पश्चिमेला गेले. या ठिकाणाहून त्यांनी एकाच वेळी समान गतीने सर्वात कमी लांबीच्या मार्गाने स्वतःच्या घरी परतायला केले. तर
कोणती व्यक्ती सर्वात शेवटी घरी पोहोचेल? कोणती व्यक्ती सर्वात शेवटी घरी पोहोचेल? परतायला सुरुवात केली. परतायला सुरुवात केली तर कोणती व्यक्ती सर्वात शेवटी घरी पोहोचेल? ऑप्शन नंबर 1 दिशा, ऑप्शन नंबर 2 मेलनी, ऑप्शन नंबर 3 महारूप आणि ऑप्शन नंबर 4 माहिती अपूर्ण आहे. PSI मुख्य 2018 चा प्रश्न आहे. बघा काय म्हणतंय, तर दिशा घरापासून सायकलीवरून 2 किलोमीटर दक्षिणेला तिच्या मैत्रिणीकडे मेलनीकडे गेली. तिथून भेटायला तिच्या घरी गेली. तिथून त्या दोघी मिळून पश्चिमेला 5 किलोमीटर व महारूपला भेटायला गेले. तिथून ते तिघी मिळून 2 किलोमीटर उत्तरेला, 11 किलोमीटर पूर्वेला आणि 2 किलोमीटर दक्षिणेला व शेवटी 5 किलोमीटर पश्चिमेला गेले. अशा पद्धतीने गेले. तर शेवटी जर घरी जायचं असेल तर शेवटी कोण पोहोचेल असं विचार. बघा कसं सोडायचं. बघा दिशा इथं आहे. दिशा दिशा ही दिशा 2 किलोमीटर दक्षिणेला तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली. 2 किलोमीटर इथं आलं. 2 किलोमीटर इथं आहे. बरोबर. इथं आहे ही मेलनी. इथं आली मेलनी. बरोबर. मेलनीला भेटली. तेथून त्या दोघी पश्चिमेला 5 किलोमीटर इकडे आले. 5 किलोमीटर इथं भेटल्या. कोण आहे इथं? महारूप. इथं आहे महारूप. महारूपला भेटल्या. इथे येऊन त्या महारूपला भेटल्या. महारूपला भेटल्या. तिथून त्या तिघी मैत्रिणी स्वतंत्रपणे आपापल्या सायकलवरती 2 किलोमीटर उत्तरेला, इथं 2 किलोमीटर, त्याच्यानंतर 11 किलोमीटर पूर्वेला, 11 किलोमीटर हे पूर्वे 11 किलोमीटर, त्याच्यानंतर इथं पोहोचल्या 11 किलोमीटर. इथं पोहोचल्यानंतर 2 किलोमीटर दक्षिणेला, हे 2 किलोमीटर, आणि शेवटी 5 किलोमीटर पश्चिमेला, इथं 5 किलोमीटर इथं पोहोचल्या. तर समान गतीने सर्वात कमी लांबीच्या मार्गाने स्वतःच्या घरी जायचंय. आता इथं तिघी इथं पोहोचलेल्या आहेत. आता घरी जायचं तर कोणाला किती लागेल? बघा ही 5 आहे म्हणून हे 5 असेल. इथून इतकं. बरोबर. हे 5 आहे. टोटल 11 आहे म्हणून हे 6 असेल. इथून इतकं. हे जर 6 झालं, हे जर 5 आहे इतकं, तर हा जो पार्ट आहे हा 1 असेल. लक्षात येतंय? हा इथला जो पार्ट आहे याची लांबी आहे 1. आता कोणाला जायचंय बघा. पहिला मेलनी. मेलनी किती किलोमीटर वरती आहे बघा. इथून इथं जायचं मेलनीच्या घरी जाताना. म्हणजे किती? टोटल 6. त्यातनं हे 5 गेलं. किती राहिलं? 1च राहिलं. म्हणजे 6 वजा 5 1 किमी. 1 किमी वरती तिचं घर असेल मेलनीचं. नंतर दिशाच्या घरी जायचं. दिशाच्या आता दिशाच्या घरी जायचं. इथला 1 किलोमीटर, हे 2 किलोमीटर इथं जाण्यासाठी. इथं जायचं. हे 1 किलोमीटर, हे 2 किलोमीटर. किती झालं? 3 किलोमीटर. 2 अधिक 1 बरोबर 3. येते लक्षात? आता
नंतर काय महारूप, महारूपच्या घरी जायचं. हे 1 किलोमीटर इथलं आणि इथलं 5 किलोमीटर. हे 1 आणि हे 5 किती झालं? 6 किलोमीटर. 5 प्लस 1 म्हणजे 6 किलोमीटर. सर्वात जास्त कुणाला जावं लागतंय? 6 किलोमीटर. कोण? महारूप. म्हणून सर्वात शेवटी घरी पोहोचेल कोण? शेवटी घरी पोहोचेल, सर्वात शेवटी घरी पोहोचेल कोण? महारूप. येतोय लक्षात? कोण पोहोचेल सर्वात शेवटी? महारूप पोहोचेल. ऑप्शन नंबर 3 काय आहे? हे टोटल 11 आहे, हे 5 आहे म्हणून हे 5, म्हणून हे 6 असेल. हे 6 असेल तर इथून एवढं 6 झालं, इथून इथपर्यंत 6 आहे, पण इथपर्यंत 5 आहे म्हणजे शेवट एवढा पार्ट किती राहिला? 1 राहिला. म्हणजे मेलनीचं घर किती अंतरावरती आहे? 1 किलोमीटरवरती. दिशाचं घर किती? 1 अधिक 2 हे 3 किलोमीटरवरती. आणि महारूपचं घर किती? 1 अधिक 5 म्हणजे किती? 6 किलोमीटर. म्हणजे सगळ्यात शेवटी घरी कोण पोहोचेल? महारूप पोहोचेल. लक्षात येतं? अशा पद्धतीने गणित होतं. बघा पुढचं गणित. राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेला गेला व पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर चालत जाऊन थांबला. तर तो घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर असेल? PSI पूर्व 2014 हा प्रश्न. ऑप्शन नंबर 1 उत्तर 15 किलोमीटर, ऑप्शन नंबर 2 उत्तर 10 किलोमीटर, ऑप्शन नंबर 3 दक्षिण 10 किलोमीटर आणि ऑप्शन नंबर 4 दक्षिण 15 किलोमीटर. बघा कसं सोडवायचं. बघा राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेला गेला. हे घर घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेला, हे 15 किलोमीटर. आता त्याच्यानंतर इथं पोहोचला. नंतर काय? पूर्वेकडे वळू, पूर्वेकडे वळाला आणि हे किती? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर गेला, इथं पोहोचला. त्याच्यानंतर काय? उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर गेला, उत्तरेकडे 5 किलोमीटर, इथं पोहोचला. आता नंतर काय म्हणते? पुन्हा पश्चिमेला किती आला? 10 किलोमीटर, इथं पोहोचला. बरोबर. तर तो घरापासून कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर असेल? आता बघा याच्यामध्ये हे 5 आहे म्हणून हे पण 5 असेल. बरोबर. टोटल किती आहे? टोटल आहे 15 म्हणून हे 5 गेलं तर हे किती राहिलं? 10 इथून इथपर्यंत. येतं लक्षात? 10. याची दिशा कुठल्या दिशेला आहे? इथं पोहोचला म्हणजे ही दिशा कोणती आहे? खालची दिशा म्हणजे कुठली आहे? दक्षिण दिशा. म्हणून समजा आपण याला जर हे ए मानलं आणि हे जर बी मानलं, हे सी मानलं, तर काय येईल? AB AC बरोबर AB वजा BC म्हणून किती? AB आहे 15, त्यातनं हे गेलं 5, 10. बरोबर. हे AC हे आलं 10 आणि दिशा कुठली आहे? तर दिशा आहे दक्षिण दिशा. खालची दिशा असते कुठली? दक्षिण. म्हणून तो घरापासून 10 किमी
दक्षिणेला असेल. उत्तर काय? दक्षिण भाग. येतंय लक्षात? अशा पद्धतीने हे सगळं सोपं होतं, त्याच्यामध्ये अवघड असं काहीही नव्हतं. बघा पुढचं गणित. शाळेत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तेथून तो डावीकडे वळू 200 मीटर आला. पुन्हा तो डावीकडे वळून 100 मीटर अंतरावरील मित्राकडे गेला. तेथून तो मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ आला व घर व शाळा यामधील तर गेला. तर घर व शाळा यामधील अंतर किती व शाळा घराच्या कोणत्या दिशेला आहे? STI मुख्य 2019 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 400 मीटर पूर्वेला, ऑप्शन नंबर 2 600 मीटर पूर्व आणि ऑप्शन नंबर 3 600 मीटर पश्चिम आणि ऑप्शन नंबर 4 400 मीटर पश्चिम. बघा कसं जोडवायचं. बघा शाळेत जाण्यासाठी 100 मीटर दक्षिणेला गेला. घरापासून समजा इथं घर आहे, हे आहे घर, घरापासून 100 मीटर दक्षिणेला गेला. इथं दक्षिण दिशा कुठली? खालची. याच्यानंतर तो डावीकडे वळून इथं आल्यानंतर डावी दिशा कुठली आहे? ही आहे. डावीकडे वळून तो किती गेला? 200 मीटर गेला. हे 200 मीटर तो इथं. याच्यानंतर पुन्हा तो डावीकडे वळून, डावी दिशा कुठली आहे? ही आहे. डावीकडे वळून 100 मीटर गेला. इथं 100 इथं. याच्यानंतर मीटर अंतरावर मित्राकडे, इथं आहे मित्राकडे. येथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर, हे 400 मीटर इथं. ही आहे शाळा. शाळेला जवळ गेला. तर घर व शाळा मधील अंतर किती आणि शाळा घराच्या कोणत्या दिशेला? आता बघा हे 200 आहे, हा झाला आयत, हे 100 आहे, हे 100 आहे. मग हे 200 असेल तर हे पण 200 असेल. बरोबर. हे इथून येऊ, इथून हे 200 आहे, हे 200 आहे, हे 400 म्हणजे काय झालं? 600 झालं. बरोबर आहे. म्हणून घर ते शाळा 200 अधिक 400 बरोबर 600 मीटर. आणखी काय विचारते? शाळा घराच्या कोणत्या दिशेला? या दिशेला. ही दिशा ही कुठली आहे? पूर्व. ही दिशा कुठली आहे? पूर्व आहे. म्हणून घर ते शाळा 600 मीटर पूर्व. इथे लक्षात ऑप्शन नंबर 2. काय नाही, हे सोपं होतं. हे 100 आहे, हे 100 आहे, हे 200 असेल तर हे 200, 200 आणि 400 600, 600 मीटरचं अंतर झालं. आणि शाळा कुठल्या दिशेला आहे? पूर्वेला आहे. का तर हे पूर्वेला चाललं, पूर्वेकडे 400 मीटर अंतर चालून शाळेजवळ गेला. शाळा पूर्व दिशेला असेल, 600 मीटर पूर्वे. येते लक्षात. बघा पुढचं. एका चौकोनी टेबलाच्या भोवती 2 मुले व 2 मुली बसलेले आहेत. ते उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम दिशेला तोंड करून बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड हे पूर्वेकडे नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकीच्या विरुद्धच्या दिशेला बसलेले आहेत. एका मुलाचे तोंड
दक्षिण दिशेला आहे, तर मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसलेल्या आहेत? एमपीएससी क्लर्क मुख्य 2019 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 पूर्व व पश्चिम, ऑप्शन नंबर 2 दक्षिण व पूर्व, ऑप्शन नंबर 3 उत्तर व पश्चिम आणि ऑप्शन नंबर 4 उत्तर व पूर्व. बघा कशा पद्धतीने सोपं गणित आहे, एकदम सोपं आहे. कसं सोडवायचं बघा. 2 मुले आणि 2 मुली आहेत, उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम. इथं जो बसेल त्याचं तोंड कुठं असेल? दक्षिणेला असेल. इथं जो बसेल त्याचं तोंड कुठं असेल? पश्चिमेला असेल. इथं जो बसेल त्याचं तोंड कुठं असेल? पूर्वेला असेल. आणि इथं जो बसेल त्याचं तोंड कुठं असेल? उत्तरेला असेल. बरोबर. कोणत्याही मुलीचे तोंड पूर्वेला नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध बसले, एका मुलाचे तोंड हे दक्षिणेला आहे, म्हणजे खालच्या दिशेला आहे, म्हणजे इथं आहे मुलगा, इथं आहे मुलगा. बरोबर. आता त्याच्या शेजारी इथं इथं तर मुलगा येणार, बरोबर. म्हणून काय इथं मुलगा आहे, विरुद्ध लिंगाचे एकमेकांसमोर आहे, विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध आहे. इथं मुलगा असेल तर इथं असेल मुलगी, बरोबर. आता ती काय म्हणताय? कोणतीही मुलगी ही पूर्वेकडे तोंड नाही, म्हणजे इकडे तोंड नाही मुलीचं, बरोबर. म्हणजे इथं काय असणार आहे? इथं असणार आहे मुलगा, त्याचं तोंड कुठं आहे? पूर्वेकडे. आणि इथं असणार आहे मुलगी. का? तर मुलीचं तोंड हे पूर्वेला नाही. अशा पद्धतीने असेल. आता विचारले काय आपल्याला? मुली कोणत्या दिशेला तोंड करून बसले आहेत? मुलींचे तोंड मुलींचं तोंड इकडं. ही कुठली दिशा? ही आहे पश्चिम आणि ही आहे उत्तर, म्हणजे काय? उत्तर पश्चिम. येते लक्षात? हे आहे उत्तर, हे आहे पश्चिम. इकडं तोंड हे उत्तर आहे. मुलींचं तोंड कुठं आहे? उत्तरेला एक आहे आणि पश्चिमेला एक आहे. ऑप्शन नंबर 3. सोपं गणित होतं, अवघड काहीच नव्हतं याच्यामध्ये, एकदम इझी गणित होतं. अशा पद्धतीनं हे काही प्रश्न होते याच्यात. पेपरमध्ये विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न हा केअरफुली वाचायचा आणि त्या पद्धतीने डायग्राम प्लॉट करायची. जर तुम्ही डायग्राम प्लॉट करताना जर अप्रोप्रिएट डायग्राम प्लॉट केली तर मात्र इझिली उत्तर तुम्हाला सापडेल. कारण व्यवस्थित केअरफुली जर तुम्ही डायग्राम प्लॉट केल्यानंतर किती अंतर आहे किंवा कुठल्या दिशेला आहे हे लगेच कळून येतं. येते लक्षात? पेपरमध्ये असं काही खूप अवघड असे प्रश्न विचारले जात नाही, सोपे प्रश्न असतात. फक्त केअरफुली लक्ष देऊन आपल्याला प्लॉटिंग करावं लागतं. येते लक्षात? बघा पुढचे प्रश्न हे पुढच्या व्हिडिओ.